ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। छत्रपती संभाजीनगर शहरातली शिडको परिसरातल्या संभाजी कॉलनीमध्ये ढोल वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाली होती। चाकू कोयत्याने मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली होती। या हाणामारीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती सध्या समोर येते। ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी मी सध्या आहे आणि आपण बघू शकता की आपल्या समोर हे ढोल ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात। ते ढोल एका खाजगी व्यक्तीच्या जागेत ठेवण्यात आले होते आणि त्याच ठिकाणी ढोल वाजवण्याचा सुद्धा प्रयत्न होता। मात्र ज्या मालकांची जागा आहे त्यांनी हे ढोल ठेवण्याला ढोल वाजवण्याला विरोध केला होता। त्याच कारणावरून त्या कुटुंबातल्या माणसांवरती भीषण हल्ला करण्यात आलेला आहे। आई, वडील आणि मुलगा असा तिघांवरती चाकू आणि कोयत्याने भीषण हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये मुलाचा मृत्यू झालेला आहे तर त्याचे आई वडील हे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते। ही सगळी घटना घडल्यानंतर या परिसरातले नागरिक सध्या या ठिकाणी जमले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळीकडे स्मशान शांतता पाहायला मिळते। घरातले, गावातले, गल्लीतले हे जे सगळे लोक आहेत ते सगळे रस्त्यावरती येऊन थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ढोल वाजवण्याच्या कारणावरून ही हाणामारी झाली, त्याचं पर्यावसन रक्तपातात झालं आणि त्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलेला आहे। गणपती उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेले आहेत, त्यामुळे त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी सगळीकडे ढोल ताशा वाजवण्याचा किंवा ढोल सरावाचा जो आहे तो सगळीकडे प्रयत्न सुरू आहे। मात्र यातूनच एका व्यक्तीवरती हल्ला करून त्याचा खून करण्यापर्यंत हे सगळं प्रकरण गेलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा गणपती उत्सवाची ही सगळी वेगळ्या अर्थाने चर्चा या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। एका व्यक्तीला आपला दुर्दैवाने जीव गमवावा लागलेला आहे। कॅमेरामन हर्षल निकोम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।